नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओमकार वाघ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आपल्या ऑटोग्राफ यूट्यूब चॅनलवरती। जसं की आपण सध्या इयत्ता 10वीचा इतिहास हा विषय बघतोय, त्यात आपण पहिला जो धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा तो बघतोय। त्याचा हा दुसरा भाग आहे जो की आपण इथून आता सुरुवात करणार आहोत 1.3 पासून। या आधीचा पहिला भाग नक्की बघावा। मी तुम्हाला असं सजेशन देईल की आधी ती व्हिडिओ बघा, नंतरच ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण धडा नीट समजेल। तर ती व्हिडिओ जी आहे तिची लिंक तुम्हाला एकदा आय बटनवर भेटेल किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या धड्याचा जो दुसरा भाग आहे त्याला। तर आता इथून पुढे आपण बघणार आहोत की युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन। युरोपमध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो झपाट्याने विकास झाला त्याचा आणि इतिहास लेखनाचा काय संबंध आहे हे आपण या भागात बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण एवढा जो पॅराग्राफ आहे हा वाचून घेऊयात। इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपामध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली। वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य झाले, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता। पुढील काळात युरोप व अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले। इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले। 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते, परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले। इसवी सन 1737मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली। या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान असे प्राप्त झाले। त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली। तर आता इसवी सनाचा जो 18वा जो शतक होता या काळापर्यंत आहे ना, युरोपात तत्त्वज्ञान आणि विज्ञान हे जे दोन क्षेत्र आहे यांच्यामध्ये आजही युरोप नक्कीच अग्रेसर आहे आणि तेव्हाही त्यात लक्षणीय आणि झपाट्याने अशी प्रगती झाली होती। त्यानंतर वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग जो आहे तो आपण सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणं त्याने शक्य झालं होतं। जे वैज्ञानिक पद्धती होत्या त्याचा जर का आपण अवलंब केला तर आपल्याला सामाजिक आणि ऐतिहासिक या दोन्ही वास्तवांचाही अभ्यास करणं शक्य झालं होतं त्या काळात। आणि असा विश्वास हा विचारवंतांना वाटू लागला, इतिहासकारांना वाटू लागला। पुढील काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विचारांसंबंधी किंवा या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले की म्हणू शकतो आपण, किंवा मग विचारांची देवाणघेवाण झाली खूप। त्याच्यावरती आपलं जे प्रगती झाली त्याच्यावरती खूप जास्त। इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले। 18व्या शतकाच्या आधी 18वा शतक येण्याच्या आधी युरोपमध्ये जेवढेही विद्यापीठ होते ना त्यामध्ये सगळीकडे ईश्वरविषयक चर्चा चालू होती। देव कसा असतो किंवा मग देवावरतीच चर्चा आणि त्यांच्यातलंच तत्त्वज्ञान की आपलं पुराण काय सांगतं, कुठले कुठले देव होते किंवा देवासंबंधीचं सगळं काही त्याच्याशी संबंधित होतं, त्यांनाच अधिक महत्त्व दिलं गेलं होतं। परंतु हळूहळू हे चित्र जसं जसा काळ बदलत गेला तसं तसं हे चित्रही बदलत गेलं। आणि इसवी सन 1737मध्ये जर्मनीत एक विद्यापीठ होतं, गॉटिंगेन नावाचं विद्यापीठ। त्या विद्यापीठाची स्थापना झाली आणि ह्या विद्यापीठात सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदाच इतिहास या विषयाला स्वतंत्र असं स्थान प्राप्त झालं। आणि त्या पाठोपाठ मग जर्मनीतील इतरही जे विद्यापीठ होते त्यांनीही त्याचं अनुकरण केलं आणि इतिहासाचे अधिक मार्ग खुले झाले किंवा मग इतिहासाचे अभ्यास करण्याचे अधिक मार्ग खुले झाले आणि इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली ती विद्यापीठे, असं आपण तिथे म्हणू शकतो। तर आता हे तर होतं युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन। आता आपण बघणार आहोत महत्त्वाचे विचारवंत। कुठले कुठले महत्त्वाचे विचारवंत होऊन गेले ते आपण आता बघणार आहोत आणि त्यांच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला, त्यातील काही विचारवंतांची आज आपण माहिती घेऊयात। सर्वप्रथम विचारवंत आहेत रेने देकार्त, ज्यांचा कार्यकाळ होता 1596 ते 1650। हा कार्यकाळ आणि यांची नावं नीट लक्षात ठेवावे। रेने देकार्तची यांची तिथं एक फोटो दाखवलेला आहे, तो आपण नक्कीच तिकडे बघू शकता। इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात होते। त्यामध्ये रेने देकार्त
हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेला डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम होय. आपण बघू शकतो की अतिशय महत्त्वाची भूमिका आहे जी हे इतिहासकार मांडत असतात. रेने देकार्तही त्यांच्यापैकी एक होते, ज्यांचा इथे आपण चित्र बघू शकता. इतिहास लेखनासाठी जी ऐतिहासिक साधनं जी वापरली जात होते, जसं की कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं वगैरे, हे जे साधनं आपल्याला मिळत होते ऐतिहासिक साधनं, त्यांचं नीट पडताळणी करणे, त्यांचं नीट निरीक्षण करणे की हे खरोखर खरे आहेत की कसे आहेत यांच्याविषयी नीट ज्ञान प्राप्त करून घेणे, त्यांची पडताळणी करणे हे किती आवश्यक आहे असं मत त्यावेळी आग्रहाने मांडलं जातं, जो सर्वांकडनंच. आणि त्यामध्ये रेने देकार्त हे जे फ्रेंच तत्त्वज्ञ होते हे अग्रभागी होते, म्हणजे त्यांचा जास्त आग्रह होता या गोष्टीला. त्यांनी एक ग्रंथ लिहिला, डिस्कोर्स ऑन द मेथड. या ग्रंथात एक नियम दिला होता जो की आत्ताचं जे शास्त्रशुद्ध संशोधन आहे त्याच्या दृष्टीने खूपच जास्त महत्त्वाचा मानला जातो. तो नियम काय होता नीट लक्षात घ्या. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची संशयाची किनार राहता कामा नये, अशारित्या जेव्हा प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. एखादी गोष्ट ही कुठल्याही प्रकारच्या संशय नसताना पूर्ण पुराव्यांनिशी ती जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये, हा तो महत्त्वाचा नियम होता. ठीक आहे. सो हे रेने देकार्त विषयी आपण माहिती जाणून घेतली. आता आपण पुढचे जे विचारवंत आहेत, जे इतिहासकार आपण म्हणू शकतो आणि विचारवंत म्हणू शकतो, ते आहेत व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअर यांचा कार्यकाळ होता 1694 ते 1778. आपण आधी वाचून घेऊयात. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कलाक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. व्हॉल्टेअर यांचं मूळ नाव काय होतं? फ्रान्सवा मरी अरुए हे यांचं मूळ नाव होतं. व्हॉल्टेअर हे मुळात फ्रेंच तत्त्वज्ञ होते. त्यांनी इतिहास लेखनासाठी काय मार्ग सुचविला की केवळ आपल्याला वस्तुनिष्ठ जे सत्य असतं आणि घटनांचा कलाक्रम, म्हणजे आपल्याला जे दिसते आणि आपण जो घटनांचा जो क्रम लावतो, आपण जसं इतिहास लेखनाच्या ओळखीत ते बघितलं होतं, जे आपण त्यात इंट्रोडक्शन केलं होतं त्यात, तर घटनांचा क्रम आपण लावतो त्यात. तर त्यांनी सांगितलं की घटनांचा क्रम आणि वस्तुनिष्ठ सत्य एवढ्यावरतीच आपल्याला लक्ष केंद्रित न राहता, एवढे तरी समाधान न आपला होता, आपण तात्कालीन म्हणजे त्यावेळी ज्या समाजाच्या परंपरा होत्या, जो व्यापार होत होता, त्यावेळीची आर्थिक व्यवस्था म्हणजे इतिहासातली आर्थिक व्यवस्था कशी होती, त्यातली तेव्हाची शेती कशी होती इत्यादी गोष्टींचा विचार करणंही आवश्यक आहे, असा त्यांचा विचार होता आणि हा विचार त्यांनी मांडला होता. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. जसं की आपण म्हटलं ना की इथे बघा, व्यापार आहे, आर्थिक व्यवस्था आहे, शेती आहे, म्हणजे मानवाचे सर्वच घटक आले, महत्त्वाचे घटक आले यात. मग त्यात मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे येणारच, कारण त्यात सर्वच घटक आले ना. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं मानलं जातं. हे नीट लक्षात ठेवा हे वाक्य. व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचं जनक असं मानलं जातं. व्हॉल्टेअर यांचं हे चित्र आहे, तुम्ही हे बघू शकता. तर हे होतं व्हॉल्टेअरविषयी. आता पुढचं बघूयात आपण. पुढचे विचारवंत आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा कार्यकाळ होता 1770 ते 1831. आपण आधी त्यांच्याविषयी वाचून घेऊयात आणि मग समजूयात. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावरती भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो.
त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यासपद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याने त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. तर आता आपण समजून घेऊया ते नक्की. जॉर्ज विलेम फ्रेडरिक हेगेल यांचा कार्यकाळ काय होता? 1770 ते 1831. हे एक जर्मन तत्त्वज्ञ होते. यांनी ऐतिहासिक वास्तव जे आहे ते तर्कशुद्ध पद्धतीनेच मांडले गेले पाहिजे यावरती भर दिला. हे सगळं काही तर्कशुद्ध पद्धतीने असायला हवं, आपले अंदाज नसायला हवेत, त्याला ठोस पुराव्यांचा काहीतरी पाया असायला हवा, असं यांचं थोडक्यात म्हणणं होतं. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो की माणसाने कुठल्या प्रकारे आणि आपल्या समाजाची म्हणा किंवा इतिहासाची म्हणा किंवा या काळाची म्हणा त्या पर्टिक्युलर देशाची म्हणा प्रगती कुठल्या टप्प्याटप्प्याने झाली हा दर्शवणारा असतो इतिहासाचा घटनाक्रम. त्याचबरोबर इतिहासाची जी मांडणी असते ती इतिहासकाराला वेळोवेळी जे उपलब्ध होत असताना जे पुरावे होतात, आज समजा उत्खनन झालं, आज काही पुरावे भेटले, 10 वर्षांनी काही वेगळे उत्खनन झालं, 10 वर्षांनी काही वेगळे पुरावे मिळतील, त्यानुसार ती जी माहिती असते ती माहिती जो इतिहास असतो त्याची जी माहिती असते ती वेळोवेळी बदलते त्या पुराव्यांना अनुसरून. त्यामुळे ते अगदी स्वाभाविक असतं, असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती या विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या जरी असल्या, त्यांची पद्धत म्हणा किंवा मग त्यांचं जो काही घटनाक्रम लावण्याचं म्हणजे सगळ्याच गोष्टी वेगळ्या जरी असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाही, इतिहास विज्ञानापेक्षा काही कमी नाही, हे थोडक्यात सर्व तत्त्वज्ञांना याची खात्री पटली किंवा हे पटलं त्यांना. त्यांनी एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. हा एक ग्रंथ आहे ज्याच्यात त्यांची व्याख्याने आणि लेख यांचं संकलन आहे, हे त्यात दिलेले आहेत त्या ग्रंथामध्ये. कुठला ग्रंथ आहे तो? एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. आणि हेगेल यांनी एक रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं होतं जे की जगप्रसिद्ध आहे. तुम्ही बघू शकता जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेल यांचा हा फोटो आहे. जाणून घ्या, हा ॲक्च्युली एक ॲडिशनल पार्ट आहे जो की अतिशय इंटरेस्टिंग असतो, याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारांमध्ये करावी लागते. कुठले विरोधी प्रकार असतील? त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. म्हणजे आपल्याला ती जी घटना असते तिचा जर का आपल्याला अर्थ लावायचा असेल तर त्यासाठी तिची आपल्याला 2 विरोधी प्रकारांमध्ये वर्गवारी करावीच लागते. त्याच्याशिवाय आपल्याला ती गोष्ट कळत नाही किंवा तिचा आपल्याला मुळात अर्थ समजत नाही. जसं की उदाहरणार्थ काय, खरे खोटे. आता हे बघा, हे विरोधी प्रकारांमध्ये आले, चांगले वाईट हे विरोधी प्रकारांमध्ये आले. यांची आपण वर्गवारी केली तरच आपल्याला कळेल ना चांगलं काय आणि वाईट काय. आलं का लक्षात? या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणजे काय, डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. द्वंद्ववादावरती प्रश्न येऊ शकतात. या पद्धतीतील प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. म्हणजे एक कुठला तरी सिद्धांत, एक कुठलं तरी म्हणणं मांडलं जातं आणि त्या म्हणण्याला चॅलेंज करणारं किंवा त्याला विरोध करणारं दुसरा प्रतिसिद्धांत मांडला जातो, दुसरं म्हणणं मांडलं जातं. त्या दोन्ही सिद्धांत जे असतात त्यांच्यात तर्कनिष्ठित उहापोहानंतर त्या दोघांचे सार ज्यात समावले आहे अशा सिद्धांताची समन्वयक मांडणी केली जाते. म्हणजे 2 विरोधी प्रकारचे सिद्धांत मांडले जातात, त्यांच्यात थोड्यात एक विचारविनिमय केला जातो, त्यांच्यात कंपॅरिझन केलं जातं, त्यांच्यात तुलना केली जाते आणि त्या दोघांमधनं सार ज्याच्यात जास्तीत जास्त समावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयक मांडणी केली जाते. म्हणजे असा एक सिद्धांत तयार होतो. हे थोडक्यात अतिशय महत्त्वाचं आहे. तर आता ठीक आहे, हेगेल झाले. आता पुढचे विचारवंत आहेत लिओपोल्ड वॉन रांके. लिओपोल्ड वॉन रांके यांचा कार्यकाळ होता 1795 ते 1886.
यांचा फोटो तुम्ही इथे बघू शकता. आधी वाचून घेऊयात दरवेळीप्रमाणे. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले, असं त्यांचं मत होतं थोडक्यात. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासांच्या मांडणीवरती भर दिला. दी थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याचे विविध लेखांचे संकलन आहे. ठीक आहे, आता आपण नीट समजून घेऊयात. लिओपोल्ड वॉन रांके यांनी 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बर्लिन विद्यापीठ जे असतात त्यात बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता त्या विद्यापीठांमध्ये. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. इतिहास लेखनाची थोडक्यात चिकित्सक पद्धती म्हणजे कसं, मूळ अतिशय उत्तम प्रकारे संशोधन कसं करावं हे थोडक्यात त्यांनी सांगितलं. मूळ दस्तऐवजांच्या आधारे जी प्राप्त झालेली माहिती असते ती सर्वाधिक महत्त्वाची आहे यावरती त्यांनी भर दिला. जे मूळ दस्तऐवज भेटताना जे मूळ पुरावे भेटतात त्या ठिकाणी त्याच्यावरती आणि त्याच्यावर अभ्यास करून म्हणा किंवा त्याच्या आधाराने जी आपल्याला माहिती प्राप्त होते ती माहितीच सर्वात जास्त महत्त्वाची असते असं त्यांनी सांगितलं. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कारण जर आपण तिथले दस्तऐवज आणि जर तिथले कागदपत्र आपल्याला मिळाले तर खूप जास्त प्रकारात आपलं जे संशोधन असतो ते खूप मोठे पुरावे असतात. आपल्या त्या संशोधनाला अतिशय भक्कम असा पाया तयार होतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. बघा बोललो ना तुम्हाला, खूप महत्त्वाचे असे पुरावे आपल्याला मिळतात आणि त्याने आपल्याला अतिशय ॲक्युरेट आणि अचूक अशी माहिती मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की इतिहास लेखन हे कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती किंवा आपल्या स्वतःच्या अंदाजांवरती चालत नाही. तर आपल्याला त्यासाठी महत्त्वाचे जे पुरावे असतात त्यांचा पाया घ्यायला लागतो, त्यांचा आधार घ्यावा लागतो. तसंच त्या प्रकारे लिओपोल्ड वॉन रांके यांनी इतिहास लेखनातील जी काल्पनिकता असे आपण आपल्या मनाने जे त्यात टाकतो त्यावरती त्यांनी टीका केली होती. ते त्यांच्या विरोधात होते. त्यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवरती भर दिला. पूर्ण जगाचा इतिहास मांडण्यात त्यांनी प्रयत्न केला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्यांचे जे विविध लेख आहेत यांचं संकलन केलेलं आहे. तर हे होतं लिओपोल्ड वॉन रांके यांच्याविषयी. आता आहे कार्ल मार्क्स यांच्याविषयी, ज्यांचा कालखंड होता 1818 ते 1883. हा त्यांचा फोटो आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण सध्या वाचून घेऊया त्यांची पूर्ण माहिती, त्यानंतर त्याचा नीट अभ्यास करूयात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवरती अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटनांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित अशी विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा संघर्षांचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे म्हणजे खालच्या वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. कार्ल मार्क्स जे होते त्यांचा कालखंड होता 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी जे सिद्धांत मांडले, ठीक आहे,
त्या सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी एक वैचारिक प्रणाली तयार झाली. म्हणजे सगळ्यांना विचार करायला त्यांनी भाग पाडलं की नाही, काहीतरी आपल्याला ह्या दृष्टिकोनात बदल घडवून आणणं गरजेचं आहे. त्यांनी असं सांगितलं की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. आपण जे दस्तऐवज शोधतो किंवा म्हणजे पुरावे शोधतो, त्यांनी सांगितलं त्याचा इतिहास नाही, इतिहास करता माणसांचा आहे, त्या वस्तूंचा नव्हे. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि मालकीवरती अवलंबून असतात. कोणाकडे कुठल्या प्रकारचे उत्पादन साधन आहेत, कुठल्या प्रकारची कोणाकडे किती काही प्रॉपर्टी आहे, कोण कसं श्रीमंत वगैरे, त्यावरती माणसांमधील नातेसंबंध अवलंबून असतात असं त्यांचं म्हणणं होतं. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात मिळत नाही. काहींना जास्त प्रमाणात साधनं मिळतात तर काहींना कमी मिळतात. त्यातूनच खरं तर आजच्या जगात म्हणजे श्रीमंत गरीब असा भेद. त्यातून समाजाची वर्गावर आधारित अशी विषम विभागणी होऊन जाते आणि त्यात वर्ग संघर्ष निर्माण होतो. आपण जे म्हणतो ना, एक गट असतो पर्टिक्युलर, दुसऱ्या गटाला तो तिरस्कार करतो दुसऱ्या गटाचा वगैरे वगैरे, असं त्यालाच वर्ग संघर्ष म्हणतात. दोन विभिन्न वर्गाचे जे लोक असतात त्यांच्यात होणारा संघर्ष म्हणजे वर्ग संघर्ष. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षांचाच इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने अधिक असतात किंवा उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे म्हणजे खालच्या वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली, जी अतिशय योग्य आहे. त्यांचा दास कॅपिटल कुठला ग्रंथ आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा भाग आहे ॲनल्स प्रणाली. आता ही ॲनल्स प्रणाली म्हणजे काय आपण आधी नीट वाचून घेऊयात आणि मग त्याचा अभ्यास करूयात. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावरती केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. ॲनल्स प्रणाली जी आहे ती 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी होती आणि ती एक इतिहास लेखनाची नवी प्रणाली होती जी उदयास आली 20व्या शतकाच्या सुरुवातीला. ॲनल्स प्रणालीमुळे खरं तर एक वेगळीच दिशा मिळाली इतिहास लेखनात. म्हणजे अतिशय महत्त्वाची भूमिका ॲनल्स प्रणालीने बजावली इतिहास लेखनात. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय नाही आहे, राजांविषयी नाही आहे, महान नेत्यांविषयी नाही आहे आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावरती केंद्रित नसावा. तो कशावरती केंद्रित असावा? फक्त यांच्यावरती केंद्रित नसावा. तर यासोबतच तो हवामान असेल, स्थानिक लोक असतील, त्यांची शेती असेल, विविध प्रकारचे व्यापार असतील, तंत्रज्ञान कसं उदयास आलं, दळणवळणाची साधने काय, दळणवळण कसं त्यात क्रांती घडली, संपर्काची कुठली साधने होती, यांच्यावरती तो फोकस्ड असायला हवा, यांच्यावरती त्याची दिशा असायला हवी, यांच्यावरती तो केंद्रित असायला हवा. सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांच्यासारखा विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे आहे असे ॲनल्स प्रणालीद्वारे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे जे श्रेय आहे ते फ्रेंच इतिहासकारांना देण्यात येते किंवा त्यांना दिले जाते. तर हे होतं ॲनल्स प्रणालीविषयी अतिशय महत्त्वाची प्रणाली आहे. यावरती प्रश्नही नक्कीच विचारले जातात. पुढचं आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. इतिहास लेखनाचा प्रकार आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. वाचून घेऊयात पहिल्यांदा. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावरती भर दिला गेलेला दिसतो.
ठीक आहे, तर मग स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय आपण ते बघूयात. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. पुरुषाच्या दृष्टिकोनातून आणि स्त्रीच्या दृष्टिकोनातून, ह्या दोघांच्या दृष्टिकोनातून इतिहास थोडासा इकडे तिकडे होऊ शकतो. मग स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय की स्त्रियांची जी दृष्टिकोन आहे, स्त्रियांचा जो त्या इतिहासाकडे बघण्याचा जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार किंवा त्या दृष्टिकोनानुसार आपण जी इतिहासाची पुनर्रचना करतो त्याला आपण काय म्हणतो, स्त्रीवादी इतिहास लेखन. सिमॉन द बोवा या ज्या फ्रेंच विदुषी होते, ह्या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. आपण बघू शकतो की पुरुषप्रधान संस्कृती आपल्याला इतिहास लेखनातही भेटते. तर या इतिहास लेखनाच्या क्षेत्रात जी पुरुषप्रधान संस्कृती होते त्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावरती ह्या स्त्रीवादी इतिहास लेखनात बेसिकली भर दिला गेला, त्यावरती जास्त काम केलं गेलं. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याची निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत आणि स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. म्हणजे त्यांच्याशी निगडित असलेल्या त्यांच्या नोकरी, त्या कुठल्या प्रकारचा रोजगार त्यांना मिळतो, ट्रेड युनियन काय असतं, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारखे विविध पैलूंचा म्हणजे स्त्रियांवरती अभ्यास केला गेला, त्यांच्या आयुष्यावरती अभ्यास केला गेला आणि त्यावरती संशोधन सुरू झाले. 1990 सालानंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावरती भर दिला गेलेला दिसतो. 1990 नंतर बेसिकली स्त्री हा एक वेगळा वर्ग मानला आणि त्यानंतर त्या अनुषंगाने इतिहास लेखनावर भर दिला गेला. तर हे होतं स्त्रीवादी इतिहास लेखन. आता शेवटचे विचारवंत आहेत ज्यांचं नाव आहे मायकल फुको, ज्यांचा कार्यकाळ आहे 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्याच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावरती भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारखे विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. तर आपण नीट अभ्यास करूयात. मायकल फुको यांचा आपण फोटो इथे बघू शकता. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार होते मायकल फुको. त्यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. ती संकल्पना काय होती? त्यांचा एक ग्रंथ होता आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन केलं. म्हणजे आपण जसं बोललो की इतिहासाची कालानुसार आपण अखंड मांडणी करत असतो, ती मांडणी करतच असतो, तर ही पद्धत चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणजे डायरेक्ट अंतिम सत्य काय, शेवट काय इथपर्यंत पोचणं हा एक अर्थ उद्दिष्ट नसतं इतिहासात किंवा पुरातत्वामध्ये. तर स्थित्यंतराचे म्हणजे कुठल्या प्रकारे कसं आणि काय घडलं त्याच्यावरती त्याचं स्पष्टीकरण देण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्यावरती भर दिला, म्हणून त्यांनी या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं किंवा असं नाव दिलं. इतिहासकारांनी पूर्वी विचारात काही गोष्टी नव्हत्या घेतलेल्या, जसं की काय मनोविकृती, माणसाची विकृती कशी असते, त्याचसोबत वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टीतून म्हणजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला.
आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारात गेली, पुढे जात गेली आणि तो त्याचा विकास घडतच गेला. साहित्य असेल, स्थापत्य असेल, शिल्पकला असेल, चित्रकला असेल, संगीतकला असेल, नृत्यकला असेल, नाट्यकला असेल किंवा मग चित्रपट निर्मिती असेल, दूरदर्शन असेल, यांसारखे विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. तर याचसोबत इथे आपला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा धडा जो आहे तो पूर्ण होतो आहे. आता आपण स्वाध्यायाकडेही थोडीशी नजर मारून घेऊयात. मी तुम्हाला थोडीशी आयडिया देईल याविषयी. सर्व काही कव्हर करणं शक्य नाही आहे एका व्हिडिओमध्ये, तर आपण थोडंसं झूम करून घेऊयात. प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर आधुनिक इतिहास लेखनाचा किंवा इतिहासाचा जनक हे व्हॉल्टेअर यांना म्हटलं जातं. तुम्ही व्हॉल्टेअर जे आपण बघितलं होतं त्यांच्या टॉपिकमध्ये तुम्ही जा, तिथे तुम्हाला मिळेल. एक मिनटं जरा मी तुम्हाला दाखवतो. व्हॉल्टेअर हे बघा, इथे इतिहास लेखनाचा जनक असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला. आपण आत्ताच बघितलं. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे हे ओळखून लिहा. ब गट आहे त्यातला. त्यामुळे आपला प्रश्न पहिला अ झाला, हाही झाला आणि हाही झाला. हे सगळं काही गृहपाठ करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यातनंच तुम्हाला तुमच्या फायनल एक्झामला प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. तर पुढीलपैकी जोडी ओळखून लिहायची आहे आपल्याला. सर्वात पहिले आहे जॉर्ज विलेम फ्रेडरिक हेगेल. त्यांनी कोणता लिहिला होता ग्रंथ? रिझन इन हिस्ट्री. हे बरोबर आहे का? जाऊन बघा बरं, जॉर्ज विलेम फ्रेडरिक हेगेल यांच्या भागात किंवा ह्यांचा जो टॉपिक होता त्या टॉपिकवरती जाऊन बघा, तर हे बरोबर आहे. दुसरा आहे लिओपोल्ड वॉन रांके. लिओपोल्ड वॉन रांके यांनी कुठला ग्रंथ लिहिला होता? दी थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. हे बरोबर आहे का? हे देखील बरोबर आहे. याच्यावरती नका जाऊ, तुम्ही जाऊन तिथे चेकही करा तुमच्या पुस्तकात. तिसरा ग्रंथ आहे हिरोडोट्स यांचा द हिस्ट्रीज आणि हिरोडोट्स यांचा एक पार्ट नाही आहे, विचारवंतांच्या टॉपिकमध्ये नाही, ते तुम्हाला पुस्तकाच्या सुरुवातीला मिळेल. हे उत्तर धड्याच्या सुरुवातीला मिळेल. सुरुवातीच्या काही भागातच तुम्हाला हे उत्तर मिळायला हवं. कारण जसं जॉर्ज विलेम फ्रेडरिक हेगेल आहेत, लिओपोल्ड वॉन रांके आहेत, कार्ल मार्क्स आहेत, यांच्यासारखं हेरोडेट्स यांचं सेपरेट भाग नाही केलेला किंवा मग ते विचारवंतांमध्ये त्यांचं हा जो टॉपिक आहे हा विचारवंतांच्या टॉपिकमध्ये नाही, हा त्याच्या थोडासा आधी आहे. पहिला जो पार्ट आहे तो तुम्ही नक्की बघा, त्यात तुम्हाला हे हिरोडोट्सचं नक्की लक्षात येईल. चौथा आहे कार्ल मार्क्सने कोणतं लिहिलं होतं? डिस्कोर्स ऑन द मेथड. नक्की त्यांनी हाच ग्रंथ लिहिला होता का रे? तर नाही, त्यांचा हा ग्रंथ नाही. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. कार्ल मार्क्स यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? दास कॅपिटल. त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला होता. थांबा एका मिनिटात तुम्हाला दाखवतो. कार्ल मार्क्स यांनी त्यांचा हा बघा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे चौथी जोडी ही चुकीची आहे आणि त्याची खरी जो आहे कार्ल मार्क्स म्हणजे काय? दास कॅपिटल. ठीक आहे. त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा. द्वंद्ववाद जो आहे तो तुम्हाला इथे मिळेल. हे बघा, इथे द्वंद्ववाद तुम्हाला दिसतोय. सो तुम्हाला एवढ्या भागात याचं उत्तर मिळेल, ते तुम्ही तिथे स्पष्ट करायचं आहे. द्वंद्ववाद झाला. त्यानंतर आहे ॲनल्स प्रणाली तुम्हाला इथे मिळेल. हे बघा, ॲनल्स प्रणाली आपण याचा अभ्यास केला आहे, त्यावरनं तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर तेही होऊन जाईल, त्याचाही काही विषय नाही, ते आपण कवर केलेलं आहे. त्यानंतर सकारण विधाने आहे ते स्पष्ट करायचे आहे. पहिला काय? स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवरती विचार करणारे संशोधन सुरू झाले. का सुरू झाले? ते तुम्हाला स्त्रीवादी इतिहास लेखनात मिळेल. स्त्रीवादी इतिहास लेखन बघायचं आणि त्यात आपण ते कवर केलेलं आहे. दुसरा प्रश्नही झाला. तिसरा प्रश्न आपला कवरच होऊन जाईल. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. का म्हटले जाते? हे बघा, मायकल फुको यांच्या ह्या भागात तुम्हाला ते दिसेल. एवढ्या भागात तुम्हाला याचं उत्तर मिळेल. तर ते उत्तर तुम्ही शोधून लिहायचं आहे. चौथा प्रश्न आहे की संकल्पचित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. मध्यभागी काय लिहिलेलं आहे? युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. कुठल्याही 4 विचारवंतांचे तुम्हाला यात नावं लिहायचे आहे. जास्त काय अवघड नाही ते. प्रश्न 5वा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कार्ल मार्क्स
यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. कार्ल मार्क्स यांचा जो वर्ग सिद्धांत आहे तो तुम्हाला या एवढ्या भागात मिळून जाईल की त्यांनी कुठल्या प्रकारचा सिद्धांत मांडला. हे बघा, सिद्धांतामुळे त्यांना तुम्हाला तिथे तो मिळून जाईल, त्यामुळे याचं काही अडचण नाही. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? 4 वैशिष्ट्ये कोणती आहे बरं आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची? थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, आधुनिक इतिहास लेखन यातली 4 ही वैशिष्ट्ये आहेत. हा बघा, हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे आणि हे चौथं वैशिष्ट्य आहे. हे 4 वैशिष्ट्य आपल्याला तिथे लिहायचे आहे. तुमच्या भाषेत लिहा, ते अतिशय उत्तम. स्वतःच्या भाषेत जर का लिहिलं तर अजून चांगली गोष्ट आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्त्रीवादी इतिहास लेखन जे आहे ते आपण इथे बघितलं आहे. कुठे गेलं? हां, इथे बघा, हे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे लक्षात घ्या, स्त्रीवादी इतिहास लेखनावरती आपले इतकेच 2 प्रश्न आले. एक सकारण स्पष्ट करा आणि इथे लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. त्यांच्या ठिकाणी जायचं, त्यांच्या त्या टॉपिकवरती यायचं आणि त्यांचा कोणता दृष्टिकोन हे स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचं. ठीक आहे. तर आता झालं स्वाध्याय. उपक्रम आहे, उपक्रमही करायचा आहे आपल्याला, जास्त काही अवघड नाही राहत. उपक्रम अतिशय सोपा आणि सुंदर असतो. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावरती विस्तृत माहिती गोळा करा आणि त्याचा इतिहास लिहा. त्याचे उदाहरण आपल्याला लिहिलं आहे. पेन आणि लेखणीचा इतिहास, मुद्रणकलेचा इतिहास, संगणकाचा इतिहास. माझं तुम्हाला हे सजेशन राहील की तुम्ही एक तर मुद्रणकलेच्या इतिहासावरची माहिती मिळवा किंवा मग संगणकाचा इतिहास करा. मुद्रणकलेचा इतिहास इंटरेस्टिंग राहील, परंतु त्याविषयी माहिती मिळवायला थोडीशी अडचण होऊ शकते. संगणकाचा इतिहास तर काय तुम्हाला गुगलवरती आरामशीर मिळून जाईल. त्याची माहिती मिळवायची आणि त्याच्यावरती इतिहास लिहायचा आणि नक्की करायचं. ठीक आहे. माहिती तर कमीत कमी मिळवा. हा QR कोड तुम्हाला काही मटेरियल मिळण्यासाठी नक्कीच म्हणजे फायदाच राहील. तर इथे आपण पहिला जो आपला धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा आपण स्वाध्यायसहित पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इतिहास लेखन भारतीय परंपरा हा धडा बघणार आहोत. तर प्लेलिस्टला जा, आपल्या ऑटोग्राफ यूट्यूब चॅनल ओपन करा, त्यात प्लेलिस्टमध्ये जा आणि त्यात तुम्ही जाऊन चेक करा प्लेलिस्ट. तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला इतिहासाची एक सेपरेट प्लेलिस्ट मिळेल आणि राज्यशास्त्राचीही सेपरेट मिळेल. राज्यशास्त्राचं अजून तरी काही शूट नाही केलेलं, पण जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला ती प्लेलिस्ट मिळेल. आता तुम्ही व्हिडिओ कधी बघता त्याच्यावरती ते डिपेंड करतं. तर व्हिडिओ नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करतो. आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून की पुढील व्हिडिओ पडले की तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन येईल. जर काही अडचणी असेल आणि जर काही आम्हाला सजेशन असेल, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, तुमचा फीडबॅक, तुमचं सजेशन, तुमचं कौतुक नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचं सदैव स्वागत आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओत आपण करणार आहोत इतिहास लेखन भारतीय परंपरेचा अभ्यास. तोपर्यंत धन्यवाद.